नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण मॅकडॉनल्डपेक्षा भारी असे देसी स्टाईल फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी उकडलेले बटाटे असे किसून घेतले आहेत. एका बाउलमध्ये असे किसून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घेणार आहोत अर्धा कप. हळद घालून घ्यायची आहे, लाल तिखट मसाला, धणे पावडर, चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये. मग चाट मसाला, आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे, कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. हे मिश्रण आपण आता मिक्स करून घेणार आहोत. असं मिक्स करून घ्यायचं. इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे अजिबात. असा डो झाला पाहिजे मिश्रणाचा. त्यानंतर आपण आता ह्या डोचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. असे गोळे करून घ्यायचे आहेत. मग जशी आपण चपाती लाटतो तसं लाटून घेणार आहोत. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. असं लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पिझ्झा कटरच्या साहाय्याने चारी बाजूने असं कट करून घेणार आहोत. असं कट करून घ्यायचं आहे चारी बाजूनी. तुम्ही याला कोणता पण आकार देऊ शकता. त्यानंतर असे उभे स्लाइड्स करायचे आहेत. बघू शकता आपले स्लाइड्स असे करून झालेले आहेत. तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. चांगलं आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे. बघू शकता. आपण आता हे एक एक त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले देसी स्टाईल फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. मस्तपैकी असे. तुम्ही टोमॅटो केचप किंवा मेयोनीज याच्याबरोबर पण खाऊ शकता. पुदिन्याची चटणी वगैरे. चहा बरोबर चांगला आहे नाश्ता हा. नक्की तुम्ही घरी करून पहा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.